साहेब आपल्याला विनंती आहे, राम देशेकर साहेब आपण यावं या व्यासपीठावर. एकनाथ देशेकर यांचे पुतणे, हे नाव फार मोठं आहे. एकनाथ देशेकर यांचे पुतणे अर्थातच राम देशेकर यावं. मॅच इज ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन स्ट्राइक बॅट्समन. यस, अंपायर पडके सरांचा इशारा येतोय. वाईड बॉल, अतिरिक्त रन. वाईडनं सुरुवात झाली आहे. तकदीर आहे पाडेकर ऑन स्ट्राइक. हे टेनिस क्रिकेटचं प्रचंड मोठं नाव आहे तकदीर. तकदीर म्हणजेच लक बॅट आपण बघतो आणि त्या तकदीर प्रमाणे तो नेहमीच चांगली बॅटिंग करत असतो. तकदीरसाठी पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. हा आउटसाइड ऑफ स्टंपला होता. बॅटची काहीशी कडा घेतली आहे. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सेकंड स्लिपला असणारा क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. समाप्त होईल तकदीर या बॅट्समनचा खेळ. किरण म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. आज प्रचंड पाहुण्यांची मांदियाली उपस्थिती तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळेल, कारण यंग स्टारचं आयोजन आहे. त्यामुळं सर्व पाहुणे मित्र परिवार तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळतील. क्रियांश 11 देवीचा वाडा, यंग स्टार क्रिकेट क्लब संयुक्त विद्यमानानं हा दमदार आयोजन. पहिल्या बॉलवर वाईड बॉल आला, त्यानंतर विकेट. तिसरा बॉल अतुल काटे. मागच्या सामन्यातला सामना वीर यंग स्टार प्लेअर रायझिंग स्टार संग्राम 11 नितळ संघाचा. ट्रॅकरचा बॉल कव्हर ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एकच धाव मिळेल. एक धाव मिळते. चांगली फिल्डिंग सजावली. 4 ओव्हरचा मॅच. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आता डावखुरा फलंदाज स्ट्राईकला येईल. रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन हा संघ, बॅटिंग करणारा संघ. ऑन स्ट्राइक डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय अतुल काटे. समोर बॅट्समन अजय साठी. हा चेंडू लेग स्टंपला होता. एका हातानं हा चेंडू अगदी सहज बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ढकलण्याचं काम करत होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती. सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे सर्वे ओनर विकासजी दुर्गे यांच्याकडनं 4000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. बघा, मदत चालूच आहे, आर्थिक सहकार्य सुरूच आहे. डावखुऱ्या फलंदाजाला आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केला. चेंडूला थोडस वलन दिलं. ज्या पद्धतीनं ब्रेक पद्धतीनं गोलंदाजी करत असताना अतुल काटे. विश्लेषण आहे, विविधता आहे त्याच्याकडे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने फेकणे ही विविधता असल्या कारणानं तो यशस्वी होतोय मैदानाच्या आतमध्ये. डाव्या हाताचा फलंदाज अजय मिस झालाय. 2 बॉल आणि धावसंख्या धावफलकावर जर बघितली फक्त आणि फक्त 2 धावा. सुरुवात खराब नितळ संघाची तुम्हाला पाहायला मिळते. हा कोलात फेकला होता. सरळ दिशेनं खेळला. विशेपना हा फटका खेळावा लागला, कारण अगदी ब्लॉक हॉल मध्ये बॉल फेकला होता. 1 धाव मिळते अजयला. संघाची धावसंख्या हलू संत गतीनं, कसवाच्या गतीनं पुढे सरसावती ती 3. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागते. पॉवर प्ले मध्ये एक बॉल तुम्हाला एवढा इम्पॉर्टंट असतं ना की तुम्हाला प्रत्येक बॉलवर अटॅकच करावा लागतो, परंतु गोलंदाजाची त्या ठिकाणी अग्निपरीक्षा असते. गोलंदाजालाही विचार करून तो बॉल फेकावा लागतो. अवे फ्रॉम बॉडी सहज सोडलाय फलंदाज केतननं. वाईड बॉलचा इशारा. डेफिनेटली शरीरापासून दूर, ऑफ स्टंप सोडून बाहेर निघाला, फारच बाहेर. त्यामुळे पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अवंतर धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते फक्त 4 या आकड्यावर. 1 गडी बाद 4 अशी बिकट अवस्था, मी म्हणेन नाजूक अवस्था असेल चिंद्रन संघाची. हा बॅटला ब्रश झालाय आणि यष्टीरक्षक प्रमोद पावशेने काय हुशारी दाखवली. उडी मारली आहे, चेंडूला स्टॉप केला. त्याला माहिती आहे जर झेल पकडायला गेलो असतो कदाचित डोक्यावरनं गेला असता, परंतु स्टॉप केला. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला. विकेट नंबर केतनचा महत्वपूर्ण सेकंड
जाईल तंबूच्या आश्रयाला. डीजे प्रसन्न शेठ दुर्गे साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी प्रमोद पाटील दादांना विनंती करतोय की आपण प्रसन्न शेठ दुर्गे यांचा आपण सन्मान करावा. प्रसन्न शेठ दुर्गे यांचा इथे शुभ सन्मान प्रमोद दादांच्या वतीनं हा शुभ सन्मान होते. बघा सर्व मित्र मैत्रीच्या दुनियेतील सर्व हे राजे माणूस आहेत. आज मैत्रीसाठी काय पण यंगस्टार क्रिकेट क्लब आणि क्रियांश 11 देवीचा बडा आयोजित ही स्पर्धा आहे ना, त्यामध्ये सर्व यंगस्टार्स पाहायला मिळत आहेत. सर्व मित्र परिवार तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. कारण मैत्री करावी सुदामा सारखी, मैत्री करावी कवी कळश सारखी, कारण मरणाच्या दारात ही निभवणारे असे सर्व मित्र परिवार इथे उपस्थित झालेत. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅच कडे. सेकंड ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 4च धावा आल्यात. प्रमोद येतोय. प्रमोद पावशेच्या पहिल्या बॉलवर हिटिंग स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं जज केलं, बॅलन्स सेट केलं, चेंडूवरची नजर कटाक्षानं ठेवली आणि हातामध्ये झेल टिपलाय क्षेत्ररक्षक साहिल डरेनं. या स्पर्धेसाठी चांगली चांगली संगीत तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. चला नेक्स्ट मॅच साठी आपण अनाउन्समेंट करूया. कोणाची मॅच असेल? अलीमगड आणि वावंजे. चला आपण टॉस साठी रेडी राहा. आता आपल्याला वेळ नाही, त्याच्यामुळे प्रत्येकानं अगोदरच येऊन राहा. प्लीज कोऑपरेट करा. सहकार्याची गरज आहे आजच्या दिवसामध्ये. आणि टेनिस क्रिकेटला ही शिस्तता असावीच. मी म्हणेन कंटिन्यू सांगायचीच गरज नाही पाहिजे. प्रमोद पावशे या अगोदर समोर दिला, त्यानंतर अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला. ऑफ स्टंप सोडून वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव का होईना परंतु मिळते ती संघ चिंद्रन संघाला. चिंद्रन संघाला 4 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा ठेवाव्या लागतील, कारण संग्राम 11 नितळज या MIDC परिसरातील एक नामवंत संघ आहे. आणि त्यांच्या समोर तुम्हाला खरं तर ही मोठी ज्या पद्धतीने अचिव्हमेंट तुमच्यासाठी असेल की बलाढ्य संघासमोर खेळता, तर एक चांगला टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल. स्ट्रॅटेजी आखावी लागेल या मॅच मध्ये. रिव्हर्स स्वीप सक्सेस झाला होता, परंतु तिथे देखील खूप चांगले क्षेत्ररक्षण केलंय. स्टॉप केलंय विकास पावशेनं. काय केलं विकासला माहित आहे की हा चेंडू एवढ्या जमीन लगत आला होता, रेंगाळत रेंगाळत अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं, परंतु त्यानं काय केलं की बसला आणि चेंडूला स्टॉप केला. कदाचित जर असं होतं की चेंडू हाताने अडवायला गेल्यानंतर हा असा चेंडू ग्राउंडला लगत आलेला निघून जातो. त्याने हुशारीनं काम केलंय की बसायचं, अंगाला तरी चेंडू लागेल, आणि त्याच अनुषंगानं मात्र हा चेंडू थांबला गेलाय. गुड स्टॉप. 1 धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती फक्त 6 या आकड्यावर. शांत सुरुवात आहे. सुरुवात अगदी धीमी आहे, परंतु आता ज्यावेळी आपल्याला गाडीचा एक्सलेटर दिल्यानंतर पळवावी लागते ना गाडी, तसं आता धावसंख्या वाढवावी लागेल. प्रयत्न सुरू आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन हुकतोय. आविष्कार पाटील, आविष्कार इनेट नंबर 4 4थ्या क्रमांकावर आलेला. मधल्या फळीतला आता 2 फलंदाज आहेत, 4थ्या आणि 5व्या. आविष्कार आणि राकेश. धावा जमाव्या लागतील. धावा तुम्हाला अगदी आता खोऱ्यानं ओढाव्या लागतील. संग्राम 11 संघासमोर कमीत कमी 40-50 धावा ठेवणे मी म्हणेन अनिवार्य आहे. कठीण आहे. अशा समोर तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागेल. गोलंदाज प्रमोद पावशे. नितळसा हा मलिंगा ज्याला समजला जातो, समोर दिलाय. आता मात्र चांगला एक्झिक्यूट केलाय. वाईडिश लॉंग ऑन आणि कॉर्नरच्या दिशेनं हा येतोय पहिलाच चौकार.
थँक्यू डीजे समा. प्रमोद पावशे ज्याचा षटक समाप्त अजूनही झालेला नाही, अर्थात त्या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2. याच मैदानावर प्रमोद पावशेला मालिकावीर बाईक देखील मिळाली आहे. बेस्ट बॉलर देखील खरं तर त्याची एक ओळख राहिली आहे. क्या बात आहे, बेस्ट बॉलर साठी बाईक मिळाली आहे. खूप मोठी स्पर्धा म्हणावी लागेल. बेस्ट बॉलर म्हणून त्याला जो किताब मिळाला त्यामध्ये त्याला बाईक मिळाली, कारण बऱ्याच ठिकाणी मालिकावीर बाईक असते, त्यामुळे त्याच्यासाठी हा लकी मैदान असेल. तोच प्रमोद पावशे आपल्या षटकातला पुढील चेंडू घेऊन येतोय, अर्थातच 5वा चेंडू आणि धावसंख्या धावफलकावर आता 10. हा सरळ एक्झिक्यूट केलाय. हो हो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, उडी मारली आहे, परंतु पंचांचा इशारा येणं बाकी आहे. हा आला इशारा, फलंदाज झेलबाद. डीजे मास्टर राहुल काटे त्या ठिकाणी, आणि राहुल काटे म्हटलं तर बेस्ट फिल्डर आहे हा नितळ संघाचा. काय उडी मारली आणि झेलला खर तर कव्हर केलं, कॅच केलं, बरोबर जज केलं. कारण सीमारेषे लगत जेवढे फिल्डर असतात त्यांना काय करावं लागतं, जजमेंट, अंदाज घेणं फार गरजेचं असतं, आणि तो अंदाज बरोबर घेतला आणि एक मोठी विकेट मैदानातून जाताना पाहायला मिळाली. ती म्हणजेच बॅट्समन आउट झाला, आविष्कार पाटील. तर नवीन फलंदाज आता ऋषी पाटील येतोय. अडचणीत आलाय आता चंद्रन संघ. विनर वर्सेस विनर असा मॅच. धावसंख्या फक्त धावफलकावर 10. 10 रन, विकेट झालेत 4 गडी बाद 10 अशी नाजूक स्थिती आहे. षटक सुरू आहे दुसरं, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. येणाऱ्या 2 षटकांवर प्रतिकार करावा लागेल. अगदी आक्रमक पवित्रा तुम्हाला घ्यावा लागेल येणाऱ्या पुढील 2 षटकांमध्ये. परंतु फलंदाज देखील सुरुवातीचे पहिल्या फळीचे फलंदाज 4 लवकरात लवकर बाद झालेत. प्रमोद पावशे आपल्या षटकातला लास्ट बॉल फेकत असताना समोर दिलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एकच धाव की काय दुसरीही कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु इथे पंच आम्हाला रेफर करतायत, अर्थातच थर्ड अंपायर. सॉफ्ट सिग्नल पंचला, यस सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु चेक केलंय थोडस. आपण कंट्रोल रूम मध्ये WTC च्या माध्यमातून चेक करूया. राहुल चिवडवेकर कंट्रोल रूम मध्ये आमच्या समवेत अंपायर्स. यस बॅट्समन इज आउट. सॉफ्ट सिग्नल पंचांचा अगदी योग्य होता, परंतु त्यांनी काय केलं की पारदर्शकता, आपल्याला आज टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, त्यामुळं रेफर केलं आणि तुमच्याकडे पूर्णपणे क्लिअरिटी, स्वच्छता देत असताना अजून एक फलंदाज बाद झाला. 5वी विकेट मैदानातून जातोय चिंद्रन टीम आणि धावसंख्या फक्त धावफलकावर 10. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता जी खालची फळी आहे ना, त्या फलंदाजांना आता या 12 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील. किरण म्हात्रे, देवीचा फाडा यांचे ते आगमन झालंय. किरण म्हात्रे आपण यावं आमच्या या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे सर्व मित्र परिवार या विभागातील सर्वजण या व्यासपीठावर येताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी ओमकार पाटील. ओमकार पाटील तिसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज. मात्र त्याच्या समोर नवीन आलेला फलंदाज तुम्हाला डावकुरा आणि त्याच्या समवेत राकेश पाडेकर. हा चेंडू स्टेट ड्राईव्ह राकेशने खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साहिल आला वेगानं, ती घाई, मात्र रिफर पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. सब सिग्नल मला वाटते नॉट आउट आहे. पंचांनी मान हलवली होती, परंतु इथे तरी देखील आपण चेक करूया. रनआउट साठी किरण शेठ म्हात्रे यांचे इथे आगमन झाले.
पुन्हा एकदा मी त्यांना आमंत्रित करतोय की या आपण व्यासपीठावर किरण म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. हा 12व्या खेळाडूने काही बोलायचं नाही. या किरण म्हात्रे या. दीपक फर्टिलायझर मध्ये कार्यरत असणारे किरण म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. ओ माय गॉड, राकेश पाडेकर या ठिकाणी आउट होतोय. पंचांनी नॉट आउट कदाचित त्यांना वाटलं पण त्यांनी घेतलं रिफर. हे खरं तर टेक्नॉलॉजी आहे, ही पारदर्शकता आहे. दूध का दूध और पाणी का पाणी, इथे लगेच आपल्याला क्लॅरिटी पाहायला मिळते. खूप चांगली क्लॅरिटी. राकेश पाडेकरला थांबणं फार गरजेचं होतं. खेळपट्टीवर थोडीशी घाई केली त्यांनी स्ट्राईक साठी, परंतु आता अजून अडचणीत आला चिंद्रन संघ. राकेशकडनं खूप अपेक्षा होत्या की कुठेतरी 40 हा आकडा तरी गाठू, परंतु 10 या आता 12 या आकड्यावर जवळ 6 गडी बाद झालेत. आता प्रत्येक फलंदाजाला बॅटिंग मिळेल, कारण 7व्या आणि 8व्या क्रमांकावरचे फलंदाज खेळतायत. मग आता 9व्या 10व्या 11व्या आता त्या फलंदाजांनाही कदाचित फलंदाजी मिळेल, कारण अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू जाऊया माशच्या दिशेने. पुन्हा आडवा बाटण्या करण्याचा प्रयत्न, चांगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती परंतु तिथे अगदी लॉंग डीपचा क्षेत्ररक्षक धावत पडत सिलिमिडॉन कडे आला आणि त्यांनी चेंडूला उचललाय. एकच धाव. ही ओळख आहे संग्राम 11 त्याला टीमची. फिल्डिंग, बॉलिंग, बॅटिंग तिन्ही इव्हेंट्स मध्ये खूप चांगलं कार्य करत असते, म्हणून त्यांना यश मिळतोय सातत्यानं. समोर खेळण्याचा प्रयत्न, व्ही शेपने केल्याचा प्रयत्न. हाई डॉट बॉल. हबब मोनिश घरत वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व. हबब आम्हाला माहिती मिळते आमच्या आयोजकांकडनं. मोनिश घरत आपण यावं. इथे अजून एक धाव कंप्लीट केली गेली आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 14. 6 बाद 14. नाजूक बिकट परिस्थिती, दयनीय अवस्था करून टाकली मी म्हणेन आतापर्यंत गोलंदाजांनी. याचा वाईड बॉल. पंच आमच्या दिशेने वळतायत. नवांतर धावा कशाही येऊ द्या, परंतु चिंद्रन संघासाठी धावा येणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे. आता धावांसाठी झगडावं लागल. पुन्हा अवे फ्रॉम बॉडी. अजून एक वाईड बॉल. अतिरिक्त का होईना परंतु धावा या येतील. चिंद्रन संघाने आता शेवटच्या क्षणापर्यंत, लास्ट ओव्हर पर्यंत खेळपट्टीवर राहून चांगले फटके एक्झिक्यूट करावे लागतील, तरच धावा कुठेतरी मात्र तुमच्या स्कोर कार्डवर वाढल्या जातील. 16 धावा आल्यात आतापर्यंत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाजीच्या उंबरट्यावर ओमकार पाटील पंचांना पार करून हा चेंडू समोर दिला होता. फुल्लर लेन्सचा होता. लॉंग द कार्पेट ड्राईव्ह चेंडू अगदी अतुल काटेनं उचललाय, फेकलाय. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. गुड फिल्डिंग. एका धावेनं संत वाहे इंद्रायणी असं म्हणावं लागेल. आणि त्याच उक्तीप्रमाणे धावसंख्या आता फक्त 17 लागली गेली आहे. हाही वाईड. या षटकामध्ये वाईड 3 आले आतापर्यंत. आदरणीय सन्माननीय गोमाजी शेठ म्हात्रे, माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य, कार्यकाल राहिलाय त्यांचाही या ठिकाणी आपण पहा. आणि त्यांच्याकडनं आम्हाला 4000 रुपयाची आर्थिक मदत. खूप चांगला फटका. अगदी वाईडिश लॉंग ऑफ कडे केला. एक सिंगल न येता अगदी कोणी क्षेत्ररक्षक नव्हता. साऊंड साईड मध्ये आम्हाला आपण पाहू शकत, परंतु चेंडू गॅप मध्ये निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. 4 धावा. संघाची धावसंख्या 4 वाढले. बऱ्याच कालावधीनंतर चौकार आला आणि संघाला नेऊन ठेवले. आता 23 या कड्यावर, 22 या कड्यावर. 22 रन, लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 4थ्या षटकाला करूया सुरुवात.
आणि 22 धावा फक्त 3 षटकामध्ये लागल्यात. जर या ओव्हरमध्ये 15 ते 20 आल्या तर कुठेतरी फायटिंग स्कोर तयार होईल, परंतु या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर मात्र उत्तरार्धामध्ये चिंद्रन संघाला गोलंदाजीतून फाईट करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. चला करूया आपण ओव्हर सुरू. नितळज संघ क्षेत्ररक्षण सजवूया. लास्ट ओव्हर बाकी आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, अगदी निर्णायक षटक असेल, कारण या ओव्हरवर सर्वांचं लक्ष केंद्र असतं. या षटकावर मोठ्या प्रमाणात हाणामारी होते, परंतु फलंदाज तुम्ही पाहू शकाल 7व्या आणि 8व्या क्रमांकावरचे आहेत. एका बाजूला अतुल, दुसऱ्या बाजूला वरद. अतुल आणि वरद ही जोडी मैदानात आहे. तर गोलंदाज असेल लास्ट ओव्हर घेऊन स्वप्नील गायकवाड. विनर वर्सेस विनर. उशीर आले जे प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी आपण सांगूया, एक सामना जिंकला या दोन्ही संघांनी आणि विनर वर्सेस विनर असा हा मॅच आपण पाहतोय. धावसंख्या फक्त धावफलकावर 22. चौथं षटक सुरू आहे. चौथ्या षटकातला पहिला चेंडू समोर बॅट्समन आहे अतुल कडू. हा लाफ्ट केलाय. इलिमिनेशन राहील का? नाही आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. ओमकार पाटील वाईडिश लॉंग ऑफ कडे टिपतोय झेल. अजून एक विकेट. जय श्री राम. सुंदर संगीत. गर्व से कहो हम हिंदू है. सुंदर संगीत तुम्हाला ऐकायला मिळतोय. परंतु इथे जर चिंद्रन संघाचा विचार केला ना तर अक्षरशः चिंद्रन संघाचे 7 गडी बाद झालेत. 22 या आकड्यावर 7 गडी बाद. आणि आता 8व्या आणि 9व्या क्रमांकावरचे फलंदाज खेळत आहेत. नवीन फलंदाज विघ्नेश मैदानात येतोय. आता वरद आणि विघ्नेश एक डावखुरा फलंदाज आहे बघा. 9व्या क्रमांकावर विघ्नेश आलाय. जर विघ्नेशनी इथे चमकदार कामगिरी केली ना तर पुढील टुर्नामेंट्स मध्ये त्याचा नंबर 9 नसेल, मग तुमचा नंबर 3, 14 किंवा 2 असेल. त्यासाठी कामगिरी चांगली करावी लागेल. हा परफॉर्मन्स दाखवावा लागेल. हो प्रयत्न करतोय. लॉंग ऑफ कडे फटका अगदी उंचीचा आहे. झेल कठीण होता, परंतु इथे मिळतील 2 धावा. 2 धावांवर समाधान. डावखुरा फलंदाज आहे विघ्नेश. डावखुरा फलंदाज नेहमी हार्ड हिटर आक्रमक समजला जातो टेनिस क्रिकेटमध्ये. जसा भारताचा युवराज सिंग तुम्ही पाहिलात, डाव्या हातानं 6 बॉलमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. इंग्लंडचा गोलंदाज बॉर्ड, ज्या गोलंदाजावर T20 मध्ये 6 बॉल 7 षटकार, तसा हा डावखुरा फलंदाज इथे खरं तर चिंद्रन संघासाठी काही करिश्मा करेल का? फुलटॉस बॉल वाईडिश लॉंग ऑन कडे ताकद कमी वापरली जाते. अजून एक जेल ड्रॉप. गच्चाल क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. 2 जेल ड्रॉप झाले. अशानं अजून 2 धावा आल्या आहेत. धावा येणं गरजेचं आहे. अपेक्षा केल्या होत्या कमीत कमी 35-40 पर्यंत जरी धावा आल्या ना तर कदाचित टेनिस क्रिकेट असा खेळ आहे, लो स्कोर डोकेदुखी ठरतो कधी कधी मॅचेस मध्ये. त्यामुळं आता हवी झाली संग्राम 11 नितळज संघ या चिंद्रन संघाच्या विरोधात. षटकातले आता चेंडू शिल्लक आहेत 3. चांगला फटका खेळलाय. अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अतुल त्या ठिकाणी आहे. चेंडूची फेकी करेल. मिळेल फक्त 1 आणि 1 धाव. 2 चेंडूंचा खेळ बाकी. संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 7 गडी बाद, फक्त 2 बॉल बाकी. दोन चेंडूचा खेळ. डावखुरा आणि उजवा असल्या कारण सातत्याने क्षेत्ररक्षण देखील बदलावं लागतोय. गोलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा समोर मात्र बॅट्समन वरद तुम्हाला पाहायला मिळेल. वरद कडू. लास्ट 2 टू गो. शेवटचे 2 चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर बॉल स्वप्नीलचा तुम्हाला पाहिला. गती कमी केली होती या बॉल साठी. त्याने हेरलं. न्यू बॅट्समन आलाय. थोडंसं गती परिवर्तन केलं गेलं आणि अशा प्रकारे डॉट बॉलची समाप्ती.
आता पूर्वार्धातला अंतिम शेवटचा चेंडू. कव्हर ड्राईव्ह केलाय, ऑफला होता बॉल, अगदी चेंडू तेवढाच क्षेत्ररक्षक येतो, चेंडूवर 2 धावा मिळते, 2 पेक्षा जास्त धावा मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त 2 धावा, 2 धावेनं 29 धावा 4 षटकांमध्ये चिंद्रन संघाच्या स्कोर कार्ड मध्ये लागल्या गेल्यात आणि अवघ्या 30 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. विनंती करूया नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कर्णधाराला. धन्यवाद प्रमोददादा पाटील. 30 धावांचं लक्ष. नेक्स्ट मॅच कोणाचे आयोजक आपण अनाउन्समेंट करूया. वावंजे आणि आलिमगर. चला या आपण वावंजे आणि आलिमगर आपण टॉस साठी यायचे, कारण पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 30 धावांचं लक्ष संग्राम 11 इथल्या संघासमोर. नक्कीच उत्तरार्धामध्ये आपण हा मॅच पाहत राहणार आहोत. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत, देऊया डीजे मास्टर यांना संधी. शेठ म्हात्रे या व्यासपीठावर उपस्थित आहेत. अर्थातच दीपक फर्टिलायझर या भल्या मोठ्या कंपनीमध्ये, नामांकित कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत. किरण शेठ म्हात्रे आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. यंगस्टार क्रिकेट क्लब व क्रियांश 11 देवीचा पडा या सर्व आयोजन कमिटीच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. किरण शेठ म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची आणि प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान केली जाते आणि विविध रंगाच्या फुलांनी सजलेलं आहे तुम्हाला पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक त्यांना देऊन आणि सन्मान चिन्ह. या स्पर्धेची गोड आठवण तुमच्या घरी, अगदी तुमच्या शोकेस मध्ये, तुमच्या समोरील ऑफिशियल टेबलवर हे सन्मान चिन्ह एक आठवण म्हणून या स्पर्धेची राहील. ते सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला सन्मानित करीत आहेत. संग्राम 11चे पॅकर्स सनी शेठ पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचाही येथे सन्मान होत आहे. शैलेश पावशील यांचा मी मला काहीशी उल्लेख केला होता की सातत्यानं खूप योगदान राहतो. इंडिगो या भल्या मोठ्या खरं तर कंपनीमध्ये कार्यरत असणारे शैलेशजी पावशी यावं आपण, कारण ज्यावेळी नितळ संघ खेळतो त्यावेळी आवर्जून तुमचा मी नाम उल्लेख करत असतो, कारण तुमचं योगदान आहे ना या संघासाठी अतिशय बहुमूल्य आहे. तर दिनेश पावशे असतील, शैलेश पावशे असतील, सर तर आम्ही विनंती करतोय की यावं. आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित करतायत, आमचे सनीबाई देखील तुम्हाला आमंत्रित करतायत की तुम्ही या. जाऊया या सामन्याकडे, जिथे मात्र लो स्कोरचा सामना आहे. अवघ्या 30 धावांचं लक्ष. पहिला चेंडू इथे चांगलं स्टॉप केलाय, हेच करावं लागेल. एक धाव वाचवावी लागेल. जर या मॅचला तुम्हाला खरोखर संघर्ष करायचा असेल ना तर गुड फिल्डिंग, गुड बॉलिंग, अगदी जीवाच्या कांतानं प्रयत्न करावे लागतील. लो स्कोर आहे, मान्य आहे. या धावा या नितळस संघाची 3 ओव्हरसाठी असतील, परंतु जर प्रयत्न केलात, ट्राय अगेन अँड अगेन बट डोंट क्राय. हो, लेग स्टॅम्पला बॉल, वेग होता, तीव्र वेगाचा वापर केला, परंतु दिशा भटकली. वाईड बॉल. वावंजे संघाला लास्ट कॉल. आमचे आयोजक यश पाटील आम्हाला माहिती सातत्याने देतात, सर्व आमचे आयोजक कमिटी, की वावंजे संघ तुम्हाला लास्ट कॉल आहे.
पुढील चेंडू पुढे येऊन केल्याचा प्रयत्न भिरकावून दिलाय, परंतु चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या मागे. थर्डमॅनच्या दिशेनं वेगानं आउटफील्ड फास्ट ब्लॅक स्क्रीनच्या जवळ सीमा पार होतोय. चौकार. किरण शेटमात्रे आपण टॉस करावं. वावंजे आणि मलंगर या दोन अलिमघर आणि वावंजे टॉस जिंकलाय वावंजे टीम ना. येस, वावंजे टीमच्या बाजूने नाणेफेकीचं कौल लागलंय. पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इशारा आहे, परंतु रेफर केलाय, चॅलेंज केलंय या निर्णयाला. वावंजे टीमने टॉस जिंकलाय आणि अलिमगड टीमला इथे फलंदाजीसाठी त्यांनी इन्व्हाइट केलंय. पुढील मॅच तुम्ही पाहाल, परंतु इथे थेट मैदानावर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा होता, परंतु फिल्डिंगनं चॅलेंज केलंय. फिल्डिंगनं रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू आहे. येस, अंपायर रिव्ह्यू आहे. येस, पंच घेऊ शकतात, ही माहिती तुम्हाला देऊ शकतोय आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं. रिव्ह्यू कोणाच ना अंपायरने घेतले का पण? ओके. हा, रिव्ह्यू बॅट्समनला नाही असं सांगतायत. रिव्ह्यू फक्त अंपायरला आहे, ही माहिती आयोजक कमिटी देत आहेत. फेअर डिलिव्हरी म्हणजेच हा योग्य चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बघा, रिव्ह्यू नाहीये तुम्हाला, पुन्हा एकदा आम्ही सूचित करतोय आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं. रिव्ह्यू फक्त पंच डाऊटफुल त्यांना वाटला ना निर्णय तरच घेतील. एक महत्वाची सूचना. ओ लवली बॉल, हीच गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज तेजमय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. जरी चौकार आला असला ना तरी कमबॅक करतोय तेजस पाडेकर. हीच गोलंदाजी राहिली तर कदाचित मग हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळेल. रोमांचक ऑन स्ट्राईक बॅट्समन साहिल दरे. ओ डिफेन्सिव्ह स्ट्रोक. साहिल सुरक्षात्मक आणि त्याचबरोबर शांतमय फलंदाजी करतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. संघाची धावसंख्या 1 न पुढे जातोय. अर्थातच धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 7. बिनबाद 7 अशी धावसंख्या धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तेजस. समोर आता अतुल राहुल काटे. ओ लावले डिलिव्हरी. हलकस कट करायचं होतं, कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु इथे राहुल बीट झाला. बिल्कुल चकमा खा गए और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. इसी के साथ डॉट गेंद की समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 7. चांगले षटक हाताळलं मी म्हणेन गोलंदाज तेजस पाडेकरनं. आता पॉवर प्लेचा षटक समाप्त झालाय. म्हणजे जे हवं होतं ना चिंद्रन संघाला की पॉवर प्ले मध्ये कमीत कमी धावांवर आपण रोखायचं, ते मात्र आता इथे स्पष्ट झालंय, योग्य झालंय. कोण येईल गोलंदाज चिंद्रन टीमचा? आता नव्यानं गोलंदाजीसाठी हे पाहावं लागेल. निकेश गडगे. निकेश येतोय सेकंड ओव्हर घेऊन, कारण या विभागातला चिंद्रन संघ देखील खूप चांगला नामांकित संघ आहे. बऱ्याच मैदानावर त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडे असणारी गोलंदाजी, आज थोडी फलंदाजीमध्ये त्यांनी निराशा केली आहे, परंतु उत्तरार्ध अजून बाकी आहे. काही हरकत नाही. बलाढ्य समोर संघाच्या गोलंदाजी तुम्हाला आता टिचून करावी लागणार आहे. एका येणारे 18 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 23 रन. गोलंदाज निकेश. ओ लवली स्ट्रोक. ही ओळख आहे. आता बरोबर साहिल दरेने ओळखलं. फुल्लर लेनचा बॉल आहे आणि स्लॉग स्विफ्ट ना हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे धरलाय. 4 धावांसाठी चौकार. ते 4 धावा आल्यात. पुन्हा एकदा निकेश पंचांना पार करून चेंडू फेकेन. त्या दिशेने केलेला प्रयत्न, हा योग्य चेंडू होता. हा प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. पंचांचा इशारा येईल. यस, लेग बाईचा.
आणि या लेग बाईच्या इशाऱ्याने एक धाव पुढे वाढते, अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 12 या कड्यावर. 12 रन्स, 12 धावा धावफलकावर षटक सुरू आहे. दुसरं धावा आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर आता इक्वेशन बरोबर पाहायला चाललंय. हा चेंडू हलकासा तटवल्यानंतर एक सिंगल कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, मिस फिल्डिंगचा फायदा घेतला आणि 2 धावा पूर्ण. महेश शेठ पवार, सुंदर बैलाचे मालक छावा ग्रुप आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आशीर्वाद पवार साहेबांचंही आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. छावा ग्रुप, सुंदर बैलाचे मालक महेश शेठ पवार यांचं इथे शुभागमन. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. बॅक टू क्रिकेट. हलकसा तटवलाय, हलकसा, ओहो, अगदी 2 पायाच्या मधून चेंडू हा निघून गेला गलीच्या दिशेने. 2 धावा, 3 धावा तिकडे घेण्याचा प्रयत्न, धावून अक्षरशः धावा. त्यांनाही माहित आहे जेवढ्या मिळतात त्या धावा सोडायच्या नाही राहुल आणि साहिल, आणि त्या धावा तब्बल 3 बलून काढलेत. महेश शेठ पवार यांचे इथे आगमन, सुंदर बैलाचे मालक, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि छावा ग्रुपचे एक खंबीर नेतृत्व प्रोफायटर महेश शेठ पवार आणि आशीर्वाद पवार ही जोडी मैदानावर आज आपण पाहतो, थेट व्यासपीठावर आलेली आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. यंगस्टार क्रिकेट आणि क्रियांश 11 यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत. यस, गुड कॅच, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल बॅट वर आला, बॅटच्या काहीशा वरच्या किनाऱ्याला लागला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपतोय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. मास्टर, आता फक्त 13 धावांची आवश्यकता आहे, परंतु नितळस संघाचं झालेलं ढिसाळ क्षेत्ररक्षण, नितळस संघाने बघा या गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अगोदरच धावांचा दुष्काळ आहे तुमच्याकडे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशी मिसफिल्डिंग कराल ना तर तुमच्या अंगलट येऊ शकेल. आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय. आज आपण पाहतोय नंदकुमार म्हात्रे साहेब, एक ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक. आज 4 दिवस भोजनाची व्यवस्था करणारे आमचे नंदकुमार म्हात्रे, अन्नदाता सदा सुखी. गुड बॉल, परंतु इथे ऑफ स्टंप सोडून गेलाय. थोडीशी लाईन बदलली आणि तिथे मात्र हा पंचांनी वाईड बॉल घोषित केला. आपण बघितलं तर वाईड लाईनच्या बाहेरून गेल्यानंतर पंचांनी घोषित केला वाईड. योग्य टप्पा होता, चांगला टप्पा होता, परंतु जास्त बाहेर गेला चेंडू. वाईड बॉलचा इशारा आलाय. जिंकण्याकरता आता फक्त 12 धावा शिल्लक आहेत. शेवटचा लास्ट बॉल. 13 चेंडू 12 धावा. इथे गुड फिल्डिंग हेच करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, घाम गाळावं लागेल. धावांचा दुष्काळ आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की लो स्कोरचा मॅच आहे आणि तेही संग्राम 11 नितळस संघासमोर म्हटलं ना तर नितळस संघ या धावा सहज पार करू शकतोय, परंतु त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, प्रचंड संघर्ष करावा लागेल, हार्ड वर्क करावा लागेल. आता 12 चेंडू शिल्लक राहिलेत आणि आता विजयासाठी लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे फक्त 10 धावांचं. 12 चेंडू 10 धावा, 20 लागले 2 ओव्हर मध्ये. लो स्कोरचा मॅच आहे. नवीन बॅट्समन तुम्हाला अतुल मैदानात येताना पाहायला मिळतोय. हे दोन्ही काटे ब्रदर्स, राहुल काटे, अतुल काटे. मात्र गोलंदाज कोण असेल की या ओव्हरला, खरं तर या ओव्हरमध्ये मॅचला कलाटणी देईल, मोमेंट शिफ्ट करून देईल आपल्या नेतृत्व संघासाठी. राकेश पाडेकर येतोय, एक ऑलराऊंडर खेळाडू, ज्युनियर ऑलराऊंडरच्या भूमिकेत सातत्याने राकेश पाडेकरनं कित्येक मैदानावर चांगली भूमिका साकारली आहे. परंतु इथे आता गरज आहे संघाला एक गोल्डन ओव्हरची. इथे गरज आहे या संघाला कमीत कमी धावांवर या षटकामध्ये रोखण्याची. हलकस तटवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तेजस थांबवतो चेंडूला. एकच धाव मिळते.
10 धावांची आवश्यकता होती 12 चेंडूमध्ये. आता 11 चेंडू 9 धावा, 11 चेंडू 9 धावा. एक धाव वाचवावी लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. या अगोदर बिस्मिल्डी मध्ये धावा गेल्या ना ते सुधारावं लागेल. आडव्या बॅटनं प्रयत्न केला, चेंडू टॉस झाला, चेंडूला उचली मिळाली. डाव्या हातानं गोलंदाजी करतोय, चेंडूला राईस करतोय, टॉस करतोय आणि इथे डॉट बॉलची समाप्ती होते. समोर दिलाय हवेमध्ये लॉब, झेल खाली क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 6 धावांसाठी या मॅच समीकरण आणि चित्र बदलवणारा षटकार. आता या षटकारानं वन साइड करून टाकली आहे. 3 धावांची गरज परंतु प्रयत्न करतोय राकेश पाडेकर. विकेट पलटवार करतोय. अतुलला तंबूचा रस्ता दाखवतोय. झेलबादच्या स्वरूपात स्वतःच्या फॉलोन थ्रो मध्ये पकडतोय झेल. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच वन साइड झालाय. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहा. जसा मॅच संपेल तुम्हाला मैदानात लगेच वावंजी संघ उतरायचं आहे. फिल्डिंग घेतलात आपण त्यामुळे लगेच उतरावं लागेल. वेळ कमी आहे, आज फायनल डे आहे. ओ चेंडू डिफेन्स करण्याचा प्रयत्न. 3 धावांची गरज आहे आणि अशा प्रकारे दिनेश पावसी मैदानात आला. त्याने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. एक कंप्लीट. फक्त 2 धावांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. चेंडू भरपूर प्रमाणात बाकी, अजून एक ओव्हर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावांची गरज. फारच कमी धावा. हे लक्ष उभं केलं. 30 धावांचं अवघं छोटंसं लक्ष उभं केलं होतं या चिंद्रन संघानं आणि तिसऱ्या ओव्हर मध्येच हे लक्ष पार होतोय की काय. कसं तटवलंय. पुन्हा एकदा 1 धाव पूर्ण होईल. धाव दिनेशला कदाचित खेळायचा आहे हा चेंडू परंतु ओव्हर झालाय. दिनेश तुला मिळणार नाही खेळायला. नवीन बॅट्समन येईल आता तर नॉन स्ट्राईकचा राहुल काटे. 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल. विनर वर्सेस विनर म्हणजे दुसरा विजय आता नितळ संघाच्या पदरात पडेल. विजयाचे दार उघडेच झालेत मी म्हणेन, कारण स्कोर लेवल झालाय आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव फार कठीण आहे. मी म्हणेन ही धाव डिफेन्स करणं आणि तेही अतुल काटे, दिनेश, राहुल काटे, दिनेश पावशे असताना कठीण आहे. परंतु जर ही धाव डिफेन्स केली तर मग चर्चा दिवसभर या चिंद्रन संघाची होईल, या गोलंदाजाची होईल. विघ्नेश येतोय. हिरो बनायचं असेल विघ्नेशला तर 1 धाव डिफेन्स करावी लागेल. पूर्ण चिंद्रन गाव डोक्यावर घेऊन या विघ्नेशला. परंतु एक बॉल डॉट. डायरेक्ट हिट. फलंदाज दिनेश पावशे धावचीत बाद होतोय. गुड हिटिंग केली आहे त्या ठिकाणी. मी कौतुक करेल त्या निकेश गडगेचं. काय हिटिंग केली बघा. गुडी नेम याला म्हणतायत. पूर्वी गावामध्ये बराच चालायचं घोड्या खेळणं. आजकाल क्रिकेटकडे जास्त लोक आपले वल्लेत युवक आणि जास्तीत जास्त मोबाईल. दिवस रात्र मोबाईल जवळ नसला ना बेचैन होते माणूस. बेचैन. एक किडनी, तिसरी किडनी झाली शरीराची आता मोबाईल. अन्न वस्त्र निवारा हे घटक आपले जीवनावश्यक. आज पुस्तकामध्ये जर विज्ञानामध्ये शिकवायला गेलो ना तर अन्न वस्त्र निवारा त्यासोबत एक मोबाईल द्या आता जीवनावश्यक घटक. खरंच खूप गरजेचं. रात्रभर 12-1 वाजेपर्यंत त्या मोबाईलवर असतात. चॅटिंग, इंस्टाग्राम, रील्स. आज मोबाईल अत्यावश्यक घटक झालाय. हो लवली चोकिंग केलाय. 1 धाव. पुन्हा हिटिंग स्ट्रोक.
तिकडे निकेशला इजा झाली असती, परंतु नेव्हर माइंड. शेवटच्या क्षणापर्यंत 4 चेंडू राखून आणि हा वन साइड मॅच तुम्हाला पाहायला मिळाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. संग्राम 11 इथला संघ दुसरा विजय प्राप्त करतोय आणि या सामन्यातला सामनावीर देणार आहोत. परंतु वावंजे संघ आणि मलंगर संघाला विनंती करूया की आपण कृपया प्लीज लवकरात लवकर मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका अजिबात. शैलेश पावशी साहेब यावं आता, मॅच जिंकली तुमची. या खूप लकी आहात तुम्ही त्यांच्यासाठी. प्रत्येक